हे गाइस, दिस इज थम्सोल. वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल थम्सोल व्लॉग्स. सो ही आहे आपली आपाची RTX 300. आणि बऱ्याचशा लोकांना अजूनही डाऊट आहे की गाडी कशी आहे, कारण की न्यू इंजिन आहे. बऱ्याचशा लोकांमध्ये अजूनही कन्फ्युजन आहे आणि बुकिंग पण भेटत नाही आहे गाडीची. मी गाडीची डिलिव्हरीची व्हिडिओ टाकलेली माझ्या. सो बऱ्याच जणांचे आले कमेंट्स आलेले की गाडीची बुकिंग TVSने म्हणजे बंद केली आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि या गाडीबद्दल बरेचसे जे डाऊट्स आहेत तुमचे, ते मी या व्हिडिओमध्ये थोडेसे क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. सो गणपती बाप्पा मोरया. सो द TVS Apache RTX 300. सो त्या गाडीची खूप हाईप झाली आहे सध्या, आणि इंस्टाग्राममध्ये तर तुम्ही बघितलं असेल, यूट्यूब व्हिडिओजमध्ये बरेचसे लोक ॲज अ पॉझिटिव्ह लुकआउट देत आहेत, बरेचसे लोक असं निगेटिव्ह लुकआउट देत आहेत. सो फर्स्ट मी आधी बरेचसे कमेंट सेक्शनमध्ये ज्या लोकांनी टाकलेलं की गाडीच्या डिलिव्हरीज भेटत नाही आहे, हे नाही आहे, वेटिंग खूप आहे, ते ॲक्च्युली तो सीन आहे. म्हणजे गाडी खूप लेट डिलिव्हर होते. आणि असं नाही की डीलरचा इश्यू आहे. डीलरला जर स्टॉक भेटत नाही तर मग ते कस्टमरला बाईक तरी प्रोव्हाइड कुठून करणार असते. कारण की मी जेवढं बघतोय ना, की ठाण्यात पण बरेचसे असे खूप कमी डीलर आहेत ज्यांच्याकडे गाड्या स्टॉक्समध्ये आहेत. म्हणजे कंपनी थ्रूच त्यांना गाड्या अलाउड कमी होतात. आणि BTO आणि जे लोक टॉप आणि BTO व्हर्जनसाठी बुक करायला जातात, त्यांना तर वेटिंग पिरियड आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे. तुम्ही 90 दिवस तरी कन्सिडर करा की मिनिमम तुम्हाला लागतील. सो टॉकिंग अबाउट RTX, सगळ्यात स्टार्टिंगला मी जे बॅड पॉईंट सांगतो, नंतर गुड पॉईंट सांगतो. सो बऱ्याच जणांना कन्फ्यूज आहे की इंजिन कसं असेल, काय असेल. बाईकचं जेव्हा मी आता मला ऑलमोस्ट 10-12 दिवस झालेत बाईक यूज करतोय मी. म्हणजे इथल्या इथे डेली लोकलमध्ये यूज करतोय, कुठे लांब घेऊन नाही गेलं. सो तर बाईकमध्ये जेव्हा स्टार्टिंगला मी एकदा रात्री असंच कोल्ड स्टार्ट केलेलं. कोल्ड स्टार्ट करत होतो तेव्हा इंजिनचा जो टॅपेटचा साऊंड असतो, तो जो टॅपेटचा साऊंड आहे ना, थोडासा जास्त नॉईज येत होता. सो तो मला आला, पण मी यूट्यूबवर पण असं सर्च केलं की असं इंजिन टॅपेटचा काय इश्यू आहे का हे ते. मग मला काहीतरी यूट्यूबवर शॉर्ट्स भेटले की आहे असं इश्यू बऱ्याच जणांचे आहे, आणि काही काहींच्या गाडीमध्ये म्हणजे माझ्यापेक्षा जास्त होता साऊंड टॅपेटचा. सो मग तो इश्यू ठीक आहे, मी बोललो असं पण फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये मग तो जर शोरूमला सांगितलं तर ते करून देतील काहीतरी ॲडजस्टमेंट, टॅपेट वॉल ॲडजस्टमेंट. सो त्याच्यानंतर थोडे दिवस मी तशी बाईक वापरली. मग एवढं काय त्याच्यानंतर आता जेव्हा मी आज मॉर्निंगला कोल्ड स्टार्ट केली बाईक, सो एवढा काय इश्यू आला नाही बाईकमध्ये. म्हणजे जो साऊंड आहे तो एवढा काही येत नव्हता, आणि नॉर्मल आपला एक जे जे नॉर्मल आयडिया साऊंड आहे तो येत होता. सो सेकंड थिंग इज, जेव्हा शोरूममधनं बाईक आणलेली तेव्हा गिअरबॉक्स प्रिटी हार्ड आहे. म्हणजे थोडंसं असं काय बोलतात, थोडंसं गिअरबॉक्स हार्ड आहे. मी 10 वर्ष झाले होंडाची बाईक यूज करते, शाईन. तुम्हाला शाईन तर रफ टफ बाईक आहे आणि लो मेंटेनन्स बाईक आहे. सो 10 वर्ष होंडाचे गिअरबॉक्स आहे, वन ऑफ द बेस्ट गिअरबॉक्स. सो कम्पेअर नाही करू शकत, पण ठीक आहे. ॲज कम्पेअर टू दॅट बाईक गिअरबॉक्स हार्ड होते स्टार्टिंगला. सो हळूहळू मग जसं बाईक यूज केली, जसं फर्स्ट वीक झाला, सेकंड वीकमध्ये आलो, थोडंसं अजून यूज केली. सो ठीक आहे, गिअरबॉक्स हळूहळू सॉफ्ट होते. सो 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 तुमच्यावर आहे, तुम्ही तुमच्या बाईकला स्टार्टिंगला तुम्ही यूज कसं करताना त्याच्यावर तिचा पुढचा परफॉर्मन्स डिपेंड आहे. सो तुम्ही एकदमच रफ वापराल तर तुम्हाला तो पुढे त्रास येईल असं मला वाटतंय. न्यू इंजिन आहे. इनफॅक्ट मी जेव्हा शोरूमला बाईक टेस्ट राईड करायला गेलेलो, तेव्हा मी ॲक्च्युली दोनदा टेस्ट राईड गेलेली. फर्स्ट टेस्ट राईड गेली तेव्हा संडे होता म्हणून मला ॲक्च्युअल रोडमध्ये भेटला नाही, त्या लोकल एरियात तिथे टेस्ट राईड गेलेली. सेकंड टेस्ट राईडला जेव्हा वीकडेजमध्ये गेलो तेव्हा मग मी रोडला बाईक चालवली. सो तेव्हा मग त्या बाईकमध्ये पण जेव्हा मी जेव्हा रेस द्यायचो, म्हणजे सपोज 40-45 च्या स्पीडला असेल, आणि आपण जेव्हा ॲक्सिलेटर सोडतो, जेव्हा तो तो इंजिनचा बॅक जर्क असतो, तो थोडासा जास्त लागत होता. सो मी त्याला विचारलं की असं काय, फर्स्ट टेस्ट साईडला नाही आला, सेकंडला मला असा इश्यू आला आहे. कारण की असं तुम्ही
सपोज ॲक्सिलेटर सोडला, म्हणजे आता तुम्ही आता सपोज रेस दिली, ॲक्सिलेटर सोडला, तर इंजिनचा जर्क एवढा येत होता की खूपच अनोइंग होती ती गोष्ट. सो मग त्यांनी मला सांगितलं की असं पण ही टेस्ट राईडची बाईक आहे, कोण कसं यूज करतं, सो थोडंसं इंजिन म्हणजे होऊ शकतं असं काय, कारण की ती काही एवढी प्रॉपर यूज केलेली बाईक नाही. सो ठीक आहे बोललो, अँड ठीक आहे. मग तो एक काय इश्यू नव्हता. आणि जेव्हा थर्ड थिंग की जेव्हा ट्रॅक्शन कंट्रोल, जेव्हा मी बाईक हलकीशी लिन करतो, म्हणजे आपले नॉर्मल आहे, आता सपोज हा लेफ्ट टर्न आहे, तर लेफ्ट टर्नला सपोज नॉर्मल अशी लिन केली ना, तेव्हा काय आहे तिथं ट्रॅक्शन कंट्रोलमुळे ना बाईक मला तेवढं हलकं लिन करून पण मी अलाउड नाही करायची, कुठेतरी रेस्ट्रिक्शन यायचं. सो मी ट्रॅक्शन कंट्रोल दुसऱ्या दिवशी बंद केला आणि नंतर मग मी चालवली. तेव्हा मग माझी इंजिनची चेकलाईट होती, ती इंजिनची चेकलाईट कंटिन्युअस ऑन दाखवत होतं. सो चेकलाईट ऑन दाखवले, मग बघते तर ही चेकलाईट चालूच राहते. मग मी परत त्याच्या दुसऱ्या दिवशी ट्रॅक्शन कंट्रोल ऑन केला आणि ट्रॅक्शन कंट्रोल ऑन केला आणि मग परत गाडी वापरली, तेव्हा चालूच होती. नंतर असं शॉपला एका ठिकाणी बाहेर थांबलेलो, मग ते इग्निशन बंद केलं, थोडा गाडी उभी होती, परत ऑन केला तर इंजिन लाईट आपोआप बंद झाली. सो एवढं काय मेजर हे नाही आहे. सो या थिंग्स आहेत, या 3 गोष्टी आहेत ज्या मी ऑब्झर्व केल्यात. आणि बाकीच्या गोष्टी तर असं काय नाही. आणि मी बरेचसे युट्यूबवर बघतोय जे बोलतात की गाडीमध्ये फील नाही आहे. सी, जर ॲज अ सिम्पल पर्स्पेक्टिव्ह ही एक एडीव्ही मोटरसायकल आहे, अँड जर तुम्हाला पॉवर आणि पंच हवा असेल ना, तर तुम्ही डेफिनेटली ट्रायम्फ आणि KTM मध्ये जावं ऑब्व्हियसली. आणि तुम्हाला जर बजेट फ्रेंडली एक ॲडव्हेंचर टुरर मोटरसायकल हवी असेल तरच तुम्ही RTX मध्ये या. आणि तुम्हाला फीचर पण खूप चांगले भेटतात टॉप मॉडेलमध्ये. जर तुम्हाला वेट करायचं असेल, मला वेट करायचं नव्हतं म्हणून मी टॉप मॉडेल घेतलं नाही. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगतो. आता आपण ऑफिसला आलेलो आहोत, मग नंतर जाऊया आपण. आता या झाल्या बाईकच्या काही बॅड गोष्टी. अजूनही बऱ्याचशा गोष्टी सांगतो. सध्या ऑफिसला जातो, नंतर मग आपण येऊया नंतर. A few moments later. ऑल सेट. सो आपलं डिस्कशन कंटिन्यू करूया. सो जसं मी बोललो की ज्यांना पॉवर हवी आहे तर तुम्ही ट्रॅम्पमध्ये जावा किंवा KTM मध्ये जा. सो असं नाही आहे की हिच्यात पॉवर नाही आहे. पॉवर तर आहे, पण ती पॉवर तुम्हाला फील आहे ना, ती ह्याच्या रॅली मोडमध्ये जास्त होईल ॲज कम्पेअर्ड टू अर्बन टूर मोड. तुम्हाला त्यात रॅली मोडमध्ये पॉवर ऑब्व्हियसली जास्त फील होणार. ह्याच्याबद्दल निगेटिव्ह पॉईंट झाले सगळे. सो आता ऑलमोस्ट पॉझिटिव्ह पॉईंट पण बघूया. मी ही चूज का केली ॲज अ माझा पर्स्पेक्टिव्ह आधी मी सांगतो. ह्याच्या आधी माझी थंडरबर्ड होती, रॉयल एनफिल्ड थंडरबर्ड 350. ऑलमोस्ट ती बाईक मी 5 वर्ष वापरली. सो तिचा टँक तुम्हाला माहिती असेल तर तिचा टँक थोडासा यूज आहे असं म्हणजे. सो मला अशा बल्की गाड्याची सवय तर झालीच आहे, आणि माझी हाईट ऑलमोस्ट 5'9" आहे आणि वेट 82 kg ऑलमोस्ट आहे. सो मला अशी गाडी हवी होती की जी बल्की हवी होती, प्लस ती मला सूट होईल असं होती की मी या गाडीवर बसलो ती थोडीशी गाडी मोठी वाटेल माझ्यापेक्षा तरी. जर मी बसलो आणि गाडी छोटी वाटते तर त्यात काय मजा येत नाही, तो फील होत नाही. आणि हिचा टँक जर तुम्ही बघता, तो टँकचा शेप जो असा आहे थोडा बल्की आहे. ऑल्सो त्याची फ्यूल टँक कॅपॅसिटी कमी आहे, तिथं तुम्हाला सगळे युट्यूबर सांगत असतील. टँक जो फील येतो ना, जो थाई सपोर्ट येतो तो खूप कॉन्फिडन्स आहे. हा सपोर्ट मला ॲडव्हेंचरमध्ये नाही भेटला. सो हे एक रिझन आहे. आणि हिचे लुक्स, स्टॉक हेडलाईट, हे सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग पॉईंट आहे. मला अशी गाडी होती की तिचे लुक्स पण खूप जरा चांगले. सो आणि माझी एक ट्रायमची टायगर आहे 800, ती एक मोस्ट फेवरेट बाईक आहे माझी ॲज अ ॲडव्हेंचरमध्ये. सो तिचा आणि हिचा लुक तर ऑलमोस्ट सेमच आहे, लुकला, साईजला नाही. सो म्हणून मग ही बाईक चूज केली. अँड राहिलं गोष्ट आता ह्याच्या इंजिनचा, तर बऱ्याच जणांना हिचं इंजिन व्हायब्रेशन्सने हे आता पब्लिक बोलते की व्हायब्रेशन आहे. हो, व्हायब्रेशन तर असं, हिचं सिंगल सिलेंडर मोटरसायकल आहे. सिंगल सिलेंडरमध्ये तुम्हाला थोडेसे व्हायब्रेशन तरी भेटणार. तुम्ही बोलणार की एकदमच स्मूथ असं तर नाही. जर तुम्हाला एकदम स्मूथ इंजिन हवं असेल तर तुम्ही ट्विन सिलेंडरमध्ये जा, जसं कावासाकी वर्सेस 300 आहे. पण तिच्या आणि हिच्या ॲक्च्युअल साईजमध्ये म्हणजे ॲक्च्युअल कॉस्टमध्ये
फरक तर खूप आहे. बऱ्यापैकी स्मूथ आहे बाईक. आता सिन्स मी रॉयल एनफिल्डवरनं ह्या जे शिफ्ट झाले, मी जेव्हा स्टार्टिंगला ही बाईक चालत होतो तेव्हा मला ह्याच्यात काय फीलच जाणवत नव्हतं. बिकॉज रॉयल एनफिल्डमध्ये तुम्हाला तो इमोशनल फील देतो, थंब असतो गाडीमध्ये. तो थंब या बाईक्समध्ये तुम्हाला नाही मिळणार. या बाईक्स तुम्हाला जर एक लॉंग टुरिंगसाठी हव्या असतील किंवा डेली यूजसाठी सुद्धा, पण एकदम शांत तुम्हाला हवं असतील तर या बाईक्स तुम्ही प्रिफर करा. आणि जर तुम्हाला थोडंसं इमोशनल अटॅचमेंट हवं असेल इंजिन सोबत, ते तुम्ही रॉयल एनफिल्डमध्ये जाऊ शकता. गाडीचा लो अँड टॉप पण खूप चांगला आहे आणि ह्या गाडीचा. आणि प्लस तुम्ही गिअर रेशोज लॉंगर गिअर रेशोज आहे तिचे, तुम्ही स्ट्रेच करू शकता गिअर समजा. आणि मेन सांगायचं म्हणजे ह्यात एक अजून एक चांगला पॉईंट आहे जे बरेचसे युट्यूबर नाही दाखवत, की आता सपोज कमी स्पीडमध्ये मी लो स्पीडमध्ये आणि मी आता गाडी पिक करतोय, तर इकडे डाऊन की तुम्हाला गाडीचं इंडिकेटर येतो गिअर इंडिकेटरला की तुम्ही गिअर डाऊन शिफ्ट करा. सो एक वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट पॉईंट आहे. कारण की मी बरेचसे असे युजर्स बघतोय की माझा एक फ्रेंड होता, त्याची 1.5 वर्ष गाडीची क्लच प्लेट त्याने चेंज केलेली. तर मग हे सिम्पल फीचर आहे पण त्याचे बरेचसे पैसे वाचू शकतो. अपार्ट फ्रॉम दॅट गाडी चालवायला मस्त आहे. तुम्हाला स्टार्टिंगला जेव्हा आयडलिंगला असेल गाडी तेव्हा असं वाटेल थोडंसं व्हायब्रेशन फील होते असं थाईसच्या इथे असं. पण ठीक आहे, जसं तुम्ही गिअर अप करता, थर्डला जाता, फोर्थला जाता, तो एक शांत फील येतो. आणि बरेचसे युट्यूबमध्ये बघितलं असेल की गाडीचा विंड ग्लास म्हणजे विंड ग्लास आहे म्हणजे तुम्हाला फेसवर लागतो. तर हा मी एक्सपिरियन्स केला जेव्हा हायवेवर घेऊन जाता. ऑल्दो तुम्ही 60-70च्या स्पीडला असेल तरी पण तुम्हाला तो विंड ग्लास 60-70च्या स्पीडला पण तो पूर्ण तुमच्या फेसला तो विंड ग्लास लागतो. सो इन केस तुमच्या मनात अजूनही डाऊट असेल की ही मी बाईक घ्यावी का नाही, तुम्ही एकदा नाही 3दा टेस्ट राईड करा. शोरूमवाले तुम्हाला टेस्ट राईडसाठी तर बाईक करून देतातच. असं पण वेटिंगला तर गाडी आहेच. लगेच बुक केली आणि तुम्ही भले हार्ड कॅश द्या आणि लगेच अशी गाडी तुम्हाला भेटली असं तर होणारच नाही. सो हा सो तुम्ही टेस्ट राईड घ्या, गाडी एक्सपिरियन्स करा, फील करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही गाडी फायनलाइज करा की मला ही घ्यायची आहे का नाही. कसं आहे की शेवटी हे तुमचं डिसिजन आहे की तुम्हाला नक्की तुमच्या बाईकपासून काय हवं आहे. जेव्हा मी ही माझी थंडरबर्ड सेल केली तेव्हा ऑलमोस्ट 1 मंथ माझ्याकडे बाईक नव्हती. मी पण मार्केटमध्ये बाईक सर्च करत होतो आणि ऑब्व्हियसली TVSची तर हाईप होतीच. सो मग मी बरेचसे असे सेकंड हँड बाईक म्हणजे जे डीलर्स असतात त्यांच्याकडे पण बऱ्याचशा बाईक भेटल्या. तिकडे खूप साऱ्या अशा ॲडव्हेंचर बरेचसे असे हे होते की त्यांच्याकडे ॲडव्हेंचर 390 अशा म्हणजे ऑलमोस्ट 8 मंथ ओल्ड बाईक्स, 3 मंथ्स ओल्ड, 1 इयर अशा यूज केलेल्या आहेत. EDV ॲडव्हेंचर 390 सारख्या बाईक्स जर असतात, जर हे लोक जर म्हणजे लोकांचं पर्स्पेक्टिव्ह असतं ना, जर ते या मशीनला सॅटिस्फाय होऊ नाही शकत तर मग सो जर लोकांचं पर्स्पेक्टिव्ह आहे जर तुम्ही या मशीनला सॅटिस्फाय नाही होत 390मध्ये तर मग तो शेवटी आपापली आवड असते. तुम्हाला किती इन्फ्लुएन्सर कडून ऐका हे का ते ऐका. आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे ही जर तर ड्युअल लिक्विड कुलिंग सिस्टम काहीतरी यूज केलं. सो तुम्हाला आहे ना ते बाकीच्या बाईक सारखं जिथे ते ऑइल आहे फॅनचं, जेव्हा मी ॲडव्हेंचर मित्राची 250 चालवलेली एकदा तो सिटीमध्ये, तेव्हा ते हिटिंगमध्ये खूप तो फॅनचा आवाज एवढा यायचा की इंजिन हीट झाल्यानंतर. सो तुम्हाला ती गोष्ट इथे असं फेस करायला नाही लागणार. ते मला कधी कधी आवडत नाही ते फॅन एवढा नॉईज करत असतो नुसतं. सो ही एक गोष्ट आहे हिच्यात. आणि बाकी परफॉर्मन्स वाईज तर गाडी चांगलीच आहे. या प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यू जी लॉन्च केले बाईक ते पण मस्त आहे. सो फायनली चॉईस तुमची आहे की तुम्हाला यात इन्व्हेस्ट करायचं आहे नाही. सो मी सजेस्ट करेल की ज्यांना फ्युल इकॉनॉमी चांगली हवी, ज्यांना प्रॉपर टुरिंग बाईक पाहिजे, एक गुड लुकिंग बल्की बाईक पाहिजे आणि प्रिटी डिसेंट अमाऊंट ऑफ पॉवर पाहिजे, बरं तर तुम्ही ही बाईक बिंदास घ्या. जर तुम्हाला बाईकवरनं तुम्हाला एकदम फील पाहिजे, एकदम पंची असं ॲक्सिलरेशन असं हवं असेल ना तर मग तुम्ही KTM आणि ट्रायम्फमध्ये जावा. सजेस्ट करेल की ही बाईक घेऊ शकता तुम्ही, असं काही नाही. तुम्हाला असं वाटणार नाही की यार काय आहे बाईक.
सस्पेन्शन, जर सस्पेन्शन बद्दल बोललं तर सस्पेन्शन मध्ये मी बोलू शकतो की तुम्ही एक्सपर्ट सारखे सस्पेन्शन हिच्याकडनं एक्सपेक्ट नका करू. त्या एक्सपर्टकडे सस्पेन्शन ट्रॅव्हल जरा जास्त आहे, तिथं 200 mm पर्यंत ट्रॅव्हल आहे फ्रंटचा. ही 180 ट्रॅव्हल आहे फ्रंट अँड रिअर बोथ. बऱ्यापैकी गाडी आहे. स्टॉक हेडलाईट तर मी एक रील टाकलेली स्टॉक हेडलाईटची, ती पण खूप चांगली आहे. आणि स्टॉक हेडलाईटच एवढी की तुम्हाला उगाच एक्स्ट्रा लाईट लावायची गरज नाही. आणि भारी गोष्ट म्हणजे सध्या रोडवर जास्त या बाईक दिसत नाही म्हटल्यावर पब्लिक विचारते. जेव्हा मी गाडी आणलेली तेव्हा खूप जणांनी विचारलं की अशी मस्त बाईक आहे, ते ऑन रोड कितीला गेली, वेटिंग आहे, कसा भेटला. सो एक छान एक्सपिरियन्स येतो की यार आपल्या बाईकला असे लोक नोटीस करतात. सो असा आहे माझा आर्टिकचा एक्सपिरियन्स. जर तुम्हाला गाडी परचेस करायची असेल तर बिंदा शोरूमला जावा, टेस्ट राईड घ्या, गाडी घ्या. मी तर सजेस्ट करेन ही गाडी व्हॅल्यू फॉर मनी आणि बेस्ट बजेट बाईक आहे. तुम्हाला ही गाडी मी सजेस्ट करेन घ्यायला. शेवटी आपापली आवड. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या अजून काही क्वेश्चन्स असेल तर चॅनलमध्ये टाका.